अरे आज बहुत जल्दी आ गए। अरे बाबा डेली टाइम पे आया हूँ। पागल समझते हो क्या? 1 घंटा पहले आए हो। अभी आ गया हूँ ना, तो चल आज बैठ। सुरेश, अरे तुझ्या बायकोला काल मी त्या पोराच्या गाडीवर बघितलं. अरे काय भानगड नवीन आहे? आम्हाला काय भानगड वगैरे नाहीये. 6 महिने आले माझी बायको शहरात कामाला जाते आणि तो मुलगा पुढच्या गावामध्ये राहिला आहे. हा, जाताना येताना तिला कामावर घेऊन जातो आणि तो तिच्याच ऑफिसमध्ये काम करतो ना. असं आहे व्हय? बरं ती काय बी असू दे, पण आजकाल काय कुणाचा भरोसा नाही बघ. कोण कधी कुठल्या वेगळा वाटायला जाईल त्याचा काही भरोसा नहीं। मैं रखता हूँ तुझे खुश, तो सुन अनिता मेरी बात, तू छोड़ दे अपने पति को और चल मेरे साथ। मैं दुनिया की सारी खुशियाँ तुझ पे कुर्बान कर दूंगा, तू बस एक बार हाँ बोल दे। पागल है तू? मेरा पति मुझे कितना प्यार करता है, मैं मेरे पति को छोड़ने के बारे में सोच भी नहीं सकती। अच्छा बाबा ठीक है, गुस्सा मत हो, सॉरी, अब मैं कुछ नहीं बोलूंगा। मी माझ्या बायकोला तिच्या म्हणण्यासारखं जगायला दिलं ना, तर माझी चूक झाली. धोका दिला रे तुझी मला. हे बघ सोय, जर का एखाद्या मुलीला परपुरुषा करून इज्जत मिळेल ना, की 5 वर्षाचं प्रेम काय, तिचं झालेलं लग्न सुद्धा विसरून जात. त्यात तू दिलेलं स्वातंत्र्य जर तुला दुःखाच्या पिंजऱ्यात लोटत असेल तर त्याचा काय फायदा आहे? ऐका ना, ऐका ना, नाही मला माफ करा, कळत ना कळत माझ्याकडून चुकी झाली, प्लीज. तुम्ही माझ्याशी 8 दिवसापासून बोलत पण नाहीये, त्यामुळे मी जॉब पण सोडला आणि आता याच्याशी माझा काही संबंध नाहीये. अहो तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, माझ्यावर एवढं प्रेम केलं, काही न सांगता मला सगळं दिलं, पण मीच त्या विश्वासाला पात्र नाही ठरली. प्लीज एकदा मला संधी द्या, तुम्ही जे म्हणाल ना तसं मी वागेन, प्लीज. बस आता नाही, मी तुझ्या अटी खूप केला असं तुझं म्हणणं आहे ना. तू माझ्यासाठी फक्त एकच कर, मला जर जिवंत बघायचं असेल ना तर माझ्या आयुष्यातनं दूर निघून जा, कारण का आपला प्रवास आता इथंच संपला. मला तुझ्या सोबत राहायचं नाहीये. आता तू तुझ्या वाटेला खुश राहा. असं काय बोलताय तुम्ही? परत जर माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केलास तर माझा मेलेला चेहरा बघशील.